नंदावीरा जाधव, चिकलठाणा उपासना केंद्र। मी बापूंकडे 2008 पासून येते। माझा अनुभव असा आहे, माझ्या मिस्टरांचा अनुभव आहे। माझ्या मुलीचा पण म्हणजे मुलीचं स्थळ बघायला माझे मिस्टर जालन्याला गेले होते। माझे वडील पण त्यांच्यासोबत होते। पण तिथं मुलाचं बघण्याचा कार्यक्रम झाला आणि येताना त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। कुत्रमध्ये आल्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला। ते पडले त्यांचा पाय गाडीखाली होता आणि हेल्मेट डोक्यात असल्यामुळे डोक्याला काही मार लागला नाही, पण त्यांना मार लागला। आणि माझे वडील उडून पुढे गेले, त्यांना थोडं नाकालाच मार लागला होता, पण माझ्या मिस्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला होता। मग त्यांनी फोन केला की असं माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, थोडं लागलेलं आहे मला, पण मी ॲक्सिडेंट म्हटल्याबरोबर, कारण माझी आधीच परिस्थिती थोडीशी हे होती, त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं, खूप माझे प्रॉब्लेम होते। तर मुलीचं लग्न करायचं होतं, त्या प्रॉब्लेममध्ये खूप होते मी, टेन्शनमध्येच होते। आणि मग त्यांनी असं सांगितल्यावर मी गुरुक्षेत्र मंत्रम चालू केलं आणि माझ्या जाऊबाईला घेऊन दवाखान्यात गेलो। मग तिथं ते आले, डॉक्टरनी सांगितलं यांचं इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशन सांगितल्याबरोबर माझे पायाखाली जमीन सरकली, कारण आता लग्न करायचं मुलीचं आणि हे काय वाढून बसलं बापू, असं खूप म्हणजे टेन्शन। पण बापूंनी सांगितलं, दादांनी सांगितलं की हनुमान चालीसा म्हणा, कंटिन्यू 2 तास ऑपरेशन चाललं, कंटिन्यू हनुमान चालीसा म्हणत होते। हनुमान चालीसा म्हणत होते, ते ठीक झाले। घरी आले ते, नंतर घरी आले मग मुलीला अजून एक स्थळ आलं, मग ते स्थळ आम्हाला आवडलं। मग आवडल्यानंतर सगळं हे झालं की बाबा ठीक आहे, छान आहे, मुलगा छान आहे असं। पण माझ्या डोक्यात माझं टेन्शन, बापू तू बघणार आहे आता, मी कसं करणार आहे? तिचे वडील तर तिच्या वडिलाच्या पायाला असं झालेलं आहे, मी काय करणार आहे? माझी आर्थिक परिस्थिती पण नाही आहे। आणि सगळ्यांनी गडबड केली की नाही तिचं लग्न करायचं, वडिलांचं पण खूप की लग्न करून टाकायचं तिचं। ती म्हणत होती आई मी 2 वर्ष करणार नाही। तरीही मी बापूंकडे गेले आणि बापूंना म्हणजे दादाकडे गेले, दादांना विचारलं, दादा 12वी झाली मुलीची, लग्न करायचं आहे, पण माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे बाबा। दादांनी सांगितलं बाळा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं म्हटले। आणि मग नंतर मिस्टरांना घरी आणलं दवाखान्यातून। मग ते स्थळ आल्यावर ते सगळं नक्की झालं आणि नंतर साखरपुडा ठरला। तर सगळे नातेवाईकांनी यांनीच ठरवलं सगळं, बापू भक्तांनी, बापू परिवार, बापूंनी एवढा परिवार दिलेला आहे की सख्खे नातेवाईक पण एवढे नाही, पण बापू परिवार एवढा मोठा दिलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी असं ठरवलं। मग साखरपुड्याची तारीख ठरली। असं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम सगळं म्हणजे व्यवस्थित पार पडला। आणि अचानक त्या बाप्पाचं निवेदन सगळं, आमचं काही निवेदन नव्हतं। माझं तर मी म्हणायचे की सगळे म्हणायच्या आधी थोडी गुणगुण होती की नाही कुंकुटिळ्यात बघू, लग्न उरकून टाकू असं, पण मी नाही म्हणायचे। पण माझी आर्थिक परिस्थिती अशी होती की त्या बाप्पाला सगळं माहिती होतं। तर साखरपुडा झाल्यानंतर सगळ्यांनी असं अचानक ठरवलं की नाही आता लग्नच करायचं। आणि मला एकच मुलगी असं वाटायचं, बापूराया सगळ्यांची हौस होती तशी माझ्याही मुलीची होईल बापू। पण मी फक्त एकच बोलायची, नाही बापू तू बघणार आहे, फक्त एवढे शब्द बोलायचे मी बापू। आणि काहीच नव्हते, कारण जे करणारे होते ते बेडवर होते। जे आई किती करणार आहे, जे वडील करणार आहे, त्यांनी एकच मुलगी। सगळं ठरलं आणि सगळं निवेदन बापूंनी जे म्हणजे जिथं पाहिजे जे व्हायचं ते पटपट आपल्या केंद्रातले एक आहे, त्यांनी म्हणजे नवऱ्याला आणि नवऱ्या मुलाला आणि नवरीला गाडीत घेऊन सगळी शॉपिंग केली। आणि हळद तिला 4:05ला हळद लागली आणि 8 वाजता लग्न लागलं। जे माझ्यासाठी उचित ते तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणतो, कधी तक्रार नाही बापूराया। श्रीराम अंबज्ञ।